आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची निदर्शने, अन्यथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तोंडाला काळे फासणार, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सुषमा जाधव। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आमदार गोपीचंद पडळकर हे आपली पात्रता सोडत आहेत अशी टीका करून राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सुषमा जाधव पुढे म्हणाल्या, यापुढे गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त टीका केली तर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तोंडाला काळे फासतील असा इशाराही महिला जिल्हाध्यक्ष सुषमा जाधव यांनी दिलाय। यावेळी साधना पाटील, सुमिता देशमाने, सुरेखा कोळेकर, नलिनी पवार, स्मिता पाटील, शुभांगी साळुंखे, तेजस्वी बोंडे, मीनाक्षी माने, मीनाक्षी अक्के, भारती पाटील, मनीषा पाटील, कमल पाटील, सत्वशीला पाटील, उज्ज्वलाताई पाटील, रूपाली सपाटे, प्रतिभा पाटील, वैशाली मोहिते आणि नंदा पाटील यांच्यासहित महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। सौ नलिनी गोविंद पवार, मी तासवा तालुका अध्यक्ष शरद पवार गट। रोहित दादा निवडून येणार होते, ते आमदार होणार होते हे कुणी सांगायची काही सुद्धा गरज नाही। आणि आराराबा असल्यापासून जयंत पाटील साहेब आणि आराराबा एकत्र कायम, त्याच्यानंतर आमच्या सुमन वहिनी आणि जयंत पाटील साहेब एकत्र, आणि इथून पुढे पण रोहित दादा आणि जयंत पाटील साहेब एकत्र राहणार, कारण आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व आमचे जयंत पाटील साहेब करतात। त्यामुळे इतर कोणी त्यात नाक खुपसून कुणाला काही बोलण्याचं काही सुद्धा कारण नाही। तुम्हाला जनतेनं काम करायसाठी आमदार म्हणून निवडून दिले तर तेच काम तुम्ही करा। तुम्ही साहेबांना नाव ठेवणं बोलण्याच्या लायकीचं तुम्ही नाहीत। आज या ठिकाणी माझ्या सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या सांगलीच्या 10 तालुक्यातून महिला अगदी जत पासून शिराळ्यापर्यंत सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। गेली अनेक वर्ष एका सुसंस्कृत राजकारणामध्ये आम्ही काम करतो। या जिल्ह्याचं भूषण वसंतदादा असतील, लोकनेते राजाराम बापू पाटील असतील, त्याच्यानंतर राजकारणातली दुसरी पिढी काम करू लागली, मदन भाऊ असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, आराराबा असतील, पतंगराव कदम साहेब असतील, यांनी या जिल्ह्याच्या विकासामध्ये विशिष्ट योगदान दिलेलं आहे। आणि आता जे जतचे आमदार झालेले आहेत, जी काल या सांगलीमध्ये वसंतदादांच्या पदस्पर्शानं, लोकनेते राजाराम बापूंच्याच पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये राजकारण कसं असावं या जिल्ह्यानं महाराष्ट्राला शिकवलं। या भूमीमध्ये स्वतःच्या सत्कार समारंभामध्ये जी गरज ओकलेली आहे त्याचा या सर्व आम्ही महिला भगिनी या ठिकाणी तीव्र निषेध करतो। ज्यांची लायकी नाही त्यांना ज्या त्या भाषेत, आज आमचे सगळे प्रमुख मंडळी या ठिकाणी गप्प आहेत, याचा अर्थ त्यांना बोलता येत नाही असं अजिबात नाही। पण आम्ही एका सुसंस्कृत राजकारणाच्या विचारामध्ये, विचारधारेमध्ये काम करतो। मग ते जयंतराव पाटील साहेबांचे असतील, कदम साहेबांचे असतील, आराराबांचे असतील, हे सगळे विचार घेऊन काम करणारे आम्ही सर्व या ठिकाणी असलेली मंडळी आहोत। पण जे समोरून बोलतायत त्यांनी स्वतःची लायकी तपासायची या ठिकाणी वेळ आलेली आहे। ज्या युवक नेत्यावरती ते बोलले, रोहित पाटील दादांच्या प्रचाराला जयंतराव पाटील साहेब स्वतः पहिल्या दिवसापासून सुमनताईंच्या राजकीय कारकिर्दीमध्ये स्वतः साहेब भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत। अतोनात एकमेकांच्या वरती प्रेम असणारी, राजकीय ऋणानुबंधाच्या पलीकडचे ऋणानुबंध असलेली ही घराणी आहेत। पण तुम्ही तुमची लायकी सोडताय। मी या ठिकाणी सांगू इच्छिते, आज प्रतीक दादा असतील, रोहित दादा असतील, विराज दादा असतील, वैभव दादा असतील, अशा अनेक विश्वजित कदम असतील, अगदी प्रतीक पाटलांच्या पासून मी सगळ्यांचं नाव घेईन की भविष्यातलं या सांगली जिल्ह्याचं राजकारण याच तरुणांच्या हातामध्ये जाणार आहे। कारण या जिल्ह्यातली मंडळी सुज्ञ आहे। तुमच्या सारख्या वाचाळ वीरांना त्या ठिकाणी राजकारणामध्ये संधी देणारी ही मंडळी नाही आहेत। तुम्ही अपघाताने आमदार झालेला आहात, ते फक्त लोक इथं येऊन जयंतराव पाटील साहेबांसारख्या नेत्यांना काहीतरी म्हणावं यासाठी नाही। इथून पुढे जयंतराव पाटील साहेबांच्या बद्दल ब्र जरी उच्चारला तर ही जी महिला संघटना आहे ही जशाच तसं उत्तर त्यांना देईल। 5 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की यांच्या तोंडाला एकदा काळं डांबर फासलं पाहिजे, आणि मला वाटतं की आज वेळ आलेली आहे त्यांच्या तोंडाला डांबर फासायची। मी म्हटलं इथं निषेध करूया, पण या सगळ्या महिला भगिनी म्हणतात की एकदा त्यांच्या घरासमोर जाऊन तीव्र निषेध करूया। जयंतराव पाटील साहेब कधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणावरती बोललेले आठवतंय का त्यांना? कशासाठी साहेबांच्या वरती बोलतायत? स्वतःला मोठं करण्यासाठी साहेबांच्या वरती बोलतायत। पण तुमची ती मोठं व्हायची लायकी नाही। तुम्हाला जनतेने संधी दिल्या, पण लोकांच्या कामाचं बघा, जगच्या पाण्याचं बघा, जाऊन तिकडे उभा राहिल्याचा कसं निवडून आलं सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे।
आणि तुम्हाला मी मध्ये मंगळसूत्र नाही तर मंगळ ग्रह चोर म्हणते की हा एक ग्रह लागलेला आहे या पक्षाला, भाजपला, आणि या भाजपची सुद्धा बदनामी आहे. मुख्यमंत्र्यांनी हे समजून घ्यावं. भाजपमध्ये येणार कुणकुण त्यांना लागले का चर्चा होत आहेत, त्यामुळे सारखे बोलतात की नाही? हे निर्णय घेणारे आमची प्रमुख मंडळी आहेत. जे काय असेल ते कुणकुण बिनकुण हा विषय आत्ताच्या या घडीला काय नाही. या घडीला विषय फक्त कालच्या सत्कार समारंभामध्ये ते बोललं त्याचा आहे. कोण कुठं जाणार, कोण काय करणार, त्याला काय ऑडिटर नेमलाय का त्याला आता आमदार सोडून ऑडिटिंग करायचंय? तुला काय करायचंय? काय होईल ती बघतील वरची मंडळी. तू काय ऑडिटर नाहीयेस आमचा.